नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे स्वस्त असाल. मित्रांनो, आपण नेहमी आर्थिक स्वातंत्र्य, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, मानसिक आरोग्य, वेगवेगळ्या गोष्टींची आपण सातत्याने चर्चा करत असतो. आत्ताच 10वीचे निकाल देखील आले. त्यामध्ये खूप चांगले मार्क काही विद्यार्थ्यांना मिळाले, काहींना मीडियम मिळाले, काहींना खूप कमी मार्क मिळाले. परंतु यामध्ये सगळ्यात चिंता करणारी गोष्ट अशी होती की अगदी 75% मार्क पडून देखील काही विद्यार्थी निराश झाले आणि निराशेतून त्यांनी काही स्वतःचा आत्मघात करून घेतला. मित्रांनो, ही मन व्यथित करणारी गोष्ट होती मित्रांनो. तर कुठेतरी आपल्याला या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या मानसिक आरोग्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हे मानसिक आरोग्य वाढवण्याचं जे काही काम आहे ते पालकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस अपेक्षा ठेवतो आपल्या पाल्याकडून, त्यावेळेस आपल्या पाल्याची कॅपॅसिटी किती आहे, तो कुठल्या क्षेत्रामध्ये चांगला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायला हव्यात. नाहीतर आपला जो काही मुलगा मुलगी आहे तो क्रीडा क्षेत्रामध्ये निपुण आहे आणि तो अभ्यासामध्ये त्याला तितका रस नाहीये, तर आपण त्याचं क्षेत्र ओळखून, ही आपली जबाबदारी आहे पालक म्हणून, की त्याला त्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे. चित्रकलेमध्ये तो चांगला आहे तर चित्रकलेत त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आजच्या जगामध्ये तर इतके क्षेत्र खुले झालेले आहेत, पूर्वीच्या काळापेक्षा आज आणखी जास्त क्षेत्र खुले झालेले आहेत. त्यामुळे परमेश्वराने प्रत्येकाला, माझा या गोष्टीवरती दृढ विश्वास आहे की प्रत्येकाला जगण्यासाठी काही ना काहीतरी त्याच्या आतमध्ये दिलंय. एकतर बुद्धिमत्ता असेल, किंवा त्याला त्याच्यामध्ये परिश्रम करण्याची ताकद असेल, त्याच्यामध्ये कुठली तरी कला असेल, काहीतरी त्याच्यामध्ये परमेश्वराने नक्की दिलंय की ज्यामुळे तो त्याचं जीवन स्वतःच्या बुद्धिमत्तेने, स्वतःच्या मेहनतीने व्यवस्थितरित्या जगू शकतो. त्यामुळे त्यांनी हेच व्हावं, त्याने तेच व्हावं, हे पालकांनी ठरवण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याला काय वाटतंय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्याला मानसिक आधार देणं ही खूप महत्वाची आणि सगळ्यात गरजेची आज गोष्ट आहे. म्हणून हा विषय मी तुमच्या पुढे मांडलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला आयुष्यामध्ये सतसत विवेक बुद्धी आपण जी म्हणतो, तर ती सतत जागृत ठेवणं हे फार गरजेचं आहे. सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय? तर सतसत विवेक बुद्धी म्हणजे चांगलं आणि वाईट याचं ज्ञान असणं. चांगलं काय आणि वाईट काय याचं ज्ञान असणं. ते ज्ञान तुम्हाला मिळालं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य त्या गोष्टी करता आणि ज्या अयोग्य गोष्टी आहेत ते बरोबर टाळायला सुरू करता. मित्रांनो, आपण पाहिले शेअर मार्केटमध्ये देखील आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये सतसत विवेक बुद्धीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये देखील मी सातत्याने सांगतो, पेनी स्टॉक घेऊ नका, फ्युचर अँड ऑप्शन करू नका, कुठल्याही कंपनीमध्ये टिपवरती काम करू नका. सगळी माहिती घ्या, अभ्यास घ्या, सगळ्या टर्म्स, फंडामेंटल अनालिसिस काय, चार्ट अनालिसिस काय, याचा अभ्यास करा. जे यशस्वी झालेत शेअर मार्केटमध्ये त्यांच्या पुस्तकं वाचा, मेहनत करा आणि मग पैसे लावा. आणि वेळ नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावा. या गोष्टी मी सातत्याने सांगतो तुम्हाला. म्हणजे थोडक्यात इथं आपण सतसत विवेक बुद्धीचाच वापर करतोय, कुठेही शॉर्टकटचा वापर आपण करत नाहीये. सतसत विवेक बुद्धीचं महत्व सांगताना राष्ट्रकवी रामधारी सिंहजी दिनकर यांनी रश्मिरथीमध्ये काही ओळी लिहिल्या आहेत मित्रांनो. तर त्या मी तुम्हाला सांगतो. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम, सह धूप घाम पानी पत्थर, पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है. दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए. दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो धरती अपनी तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असी न उठाएंगे. पर दुर्योधन वह भी न दे सका, आशीष समाज के ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला, जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. जेव्हा मनुष्य नाशाकडे निघतो तेव्हा पहिल्यांदा सतसत विवेक बुद्धी त्याची काम करेन अशी होते आणि मग तो नाशाकडे ओढला जातो. आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम पाहतो, तर जे काही लालच असतं, जी ग्रीड असते, जी लोभ,
तो आपल्या सतसत विवेक बुद्धीवरती कुठंतरी हावी होतो, डॉमिनेट होतो. त्यानंतर आपली विचार करण्याची क्षमता तो नष्ट करून टाकतो आणि ते लालच फक्त आपल्या डोक्यामध्ये राहतं आणि त्यामुळे आपण ह्या स्कॅमला बळी पडतो. कुठल्याही वेगवेगळे जे काही स्कॅम आले, शेअर मार्केटमध्ये देखील अनेक प्रकारचे स्कॅम झाले, तर या स्कॅमला माणूस केवळ या गोष्टीमुळे बळी पडतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे लोभ, हाव, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, हे जे काही षड्रिपू गुणांनी मानवाचं जे काही शरीर बनलंय, तर यापैकी जे काही मद, मस, लोभ, मत्सर, हे जे काही अवगुण आहेत, या गुणांमुळे माणसाची चांगलं वाईट विचार करण्याची शक्ती आपण गमावून बसतो. त्यामुळे आपल्याला सातत्याने पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचंय, चांगल्या लोकांमध्ये राहायचंय, चांगला विचार करायचा आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकट शोधायचा नाहीये. तिथं परिश्रमपूर्वकच आपल्याला काम करायचंय. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये देखील आपल्याला अभ्यास करूनच आपल्याला काम करायचं आहे आणि अभ्यास करूनच आपला जो कष्टाने मिळवलेला जो पैसा आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. कुठलंही क्षेत्र चांगलं किंवा वाईट असं काही नसतंय, फक्त त्यामध्ये आपण कुठला अप्रोच ठेवतो, आपण कुठल्या पद्धतीने त्यामध्ये काम करतो, त्यानुसार त्या क्षेत्राची बरे वाईट जे काही अनुभव आहे जे प्रत्येकाला येत असतात. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच व्यक्तींनी कुठलंही बॅकग्राऊंड नसताना शेअर मार्केटमधून चांगले पैसे कमवलेले आहेत. तर आपण देखील रिटेल इन्व्हेस्टर यामधून एक चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो. फक्त आपल्याला गरज आहे प्रॉपर वेची, प्रॉपर गायडन्सची, आणि मी तुम्हाला सातत्याने तो मार्ग, तो वे तुम्हाला दाखवत असतो मित्रांनो. त्यामुळे कदाचित आपल्याला वेळ लागू शकतो, नक्की कदाचित आपल्याला जिथं 5 वर्ष लागायची तिथं 7 वर्ष लागतील, 10 वर्ष लागायची तिथं 12 वर्ष लागतील, परंतु आपल्याला त्या टार्गेट पर्यंत, फायनान्शियल इंडिपेंडन्स पर्यंत आपल्याला पोहोचायचं. वेळ लागला तरी चालेल, परंतु आपल्याला शॉर्टकट घेऊन कुठेही अनिश्चितता आपल्या आयुष्यामध्ये क्रिएट करायची नाहीये, कुठेही स्वतःला डिस्टर्ब करायचं नाही, मेंटली डिस्टर्ब करायचं नाहीये. आपल्याला आपल्या जीवनाचाही आनंद घ्यायचा आहे आणि आपली इन्व्हेस्टमेंटची जर्नी देखील आपल्याला चालू ठेवायची मित्रांनो. तर मित्रांनो, मला वाटतंय आजचं सेशन आपल्याला आवडलं असेल. आजचं सेशन जर आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज इथेच थांबूया मित्रांनो. आपला विकेंड एन्जॉय करा. इथेच थांबूया. धन्यवाद.